जय महाराष्ट्र मित्रांनो. बातमी थेट येतेय मुंबईच्या राजकारणातून. मुंबईच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. भाजपा आणि शिंदे गटाच्या वादात उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात एका मोठ्या सामाजिक संघटनेचा जाहीर पक्षप्रवेश करून घेतला आहे. तब्बल 1 लाख सदस्य असलेली ही संघटना अखेर ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर अधिकृतपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सामील झालेली आहे. नेमकं काय घडलं? या प्रवेशामुळे शिंदे गट आणि भाजपामध्ये कसा वाद निर्माण झाला आणि ठाकरे यांनी कशाप्रकारे दोघांमधील संघर्षाचा फायदा घेत ही संघटना आपल्या पक्षात विलीन करून घेतली, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेलं दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आता नवं वळण मिळालं आहे. भाजपा आणि शिंदे गटामधील अंतर्गत वाद काही नवीन नाही. गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये सुरू असलेले मतभेद वेळोवेळी उघड होत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी सामाजिक संघटना अखेर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अधिकृतपणे सामील झाली आहे. या संघटनेचे प्रमुख नेते सुरुवातीला भाजप किंवा शिंदे गटामध्ये सामील होण्याचा विचार करत होते. मात्र भाजप आणि शिंदे गट यांच्यातील सततच्या मतभेदांमुळे त्यांच्या प्रवेशावर अनेक अडचणी निर्माण झाल्या. शिंदे गटातील काही नेत्यांनी त्यांना भाजपामध्ये जाण्यासाठी अडथळे निर्माण केले, तर भाजपातील काही नेत्यांनीही त्यांना शिंदे गटात सामील होण्यासाठी विरोध केला. या राजकीय गोंधळात संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. याच परिस्थितीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे पाहायला सुरुवात केली. त्यांना स्थिर आणि स्पष्ट नेतृत्वाची गरज होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि तब्बल 1 लाख सदस्य असलेल्या या संघटनेचा आपल्या पक्षात अधिकृतपणे समावेश करून घेतला. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे यांनी या निर्णयातून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एका बाजूला त्यांनी आपल्या पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवली, तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिंदे गटामधील मतभेद अधिक तीव्र केले. मातोश्रीवर झालेला हा प्रवेश कार्यक्रम ऐतिहासिक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबईतील मातोश्री येथे झालेल्या या कार्यक्रमात हजारो कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या प्रमुखांनी अधिकृत घोषणा करत सांगितले की आम्ही दीर्घकाळ भाजप आणि शिंदे गटासोबत काम केले. मात्र सततच्या अंतर्गत संघर्षामुळे कार्यकर्ते त्रस्त झाले होते. त्यामुळे अखेर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचं राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, मात्र त्यानंतर त्यांच्या गटात आणि भाजपामध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद वाढत गेले. निधी वाटपापासून ते संघटनांच्या राजकीय निष्ठेपर्यंत अनेक विषयांवर दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढत गेला. कोणत्या संघटनेला पाठिंबा द्यायचा, कोणाला राजकीय पद द्यायचं आणि कोणाला संरक्षण द्यायचं, यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. हीच परिस्थिती पाहून संबंधित संघटनेने अखेर स्वतंत्र निर्णय घेण्याचा मार्ग निवडला. आम्हाला स्थिर नेतृत्व हवे होते आणि ते आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दिसले, असे त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भाजप आणि शिंदे गटामधील वादामुळे आमच्या कामावर परिणाम होत होता. आम्हाला स्पष्ट भूमिका आणि मजबूत नेतृत्व हवे होते. त्यामुळेच आम्ही ठाकरे यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना ही मूळ कार्यकर्त्यांची संघटना असल्यामुळे आम्हाला आमच्यासाठी योग्य जागा मातोश्रीच वाटली, असेही त्यांनी सांगितले. राजकीय निरीक्षकांच्या मते उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून संघटनात्मक विस्तारावर विशेष भर दिला आहे. राज्यातील विविध सामाजिक आणि कामगार संघटनांशी संपर्क साधून त्यांना शिवसेनेत सामील करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर 1 लाख सदस्य असलेल्या या संघटनेचा प्रवेश हा ठाकरे यांच्यासाठी मोठा राजकीय विजय मानला जात आहे. या कार्यक्रमात हजारो कार्यकर्ते शिवसेनेत सामील झाले. ही फक्त पक्षप्रवेशाची घटना नाही, तर विचारांची एकजूट आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या प्रवेशानंतर भाजप आणि शिंदे गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन्ही पक्षांचे नेते या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असले तरी त्यांच्या अंतर्गत मतभेदांमुळेच ठाकरे यांना राजकीय फायदा झाल्याचं बोललं जात आहे. मातोश्रीवर झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
तब्बल 1 लाख सदस्य असलेली ही संघटना शिवसेनेत सामील झाल्यामुळे अनेक मतदारसंघांमधील राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि येणाऱ्या काळात ठाकरेंना याचा मोठा फायदा होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. एकाच दगडात दोन पक्षी या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांच्या या चाणाक्ष राजकारणामुळे भाजप आणि शिंदे गटामधील वाद अजून पेटणार का? तुमचं मत काय आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.